मोदी सरकारच्या बजेटवर विरोधकांनी मात्र टीका केली आहे। बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काहीच नसल्याचा घणाघात केलाय। केवळ आंध्र प्रदेश बिहारसाठी बजेट असल्याचा आरोप केलाय। महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसल्याचा देखील या दरम्यान विरोधकांनी आरोप केला। आज महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे आमच्या लोकसभेमध्ये जास्त खासदार आले म्हणून त्रास आहे की काय हा? आणि आमच्या नेत्यांना जर पैसे आणता येत नसतील तर आमच्या लोकांनी तर प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे। अरे किती रेल्वेचे प्रश्न आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लँडचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी आमच्याकडे पण देवस्थळ आहेत, पण त्याचा दुर्दैवाने आज कुठेही उल्लेख नाही। उल्लेख फक्त काय होता बिहार, उल्लेख फक्त होता आंध्र प्रदेश। नक्की त्या स्टेटला मिळायला पाहिजे दुमत नाही, पण त्यांनी सपोर्ट केला म्हणून त्यांच्यासाठी बजेट आहे। मग आमचे लोक जे पक्ष तोडून गेले, ज्यांना चिन्ह दिली, ज्यांनी गद्दारी केली, त्यांना काय मिळालं? म्हणजे आज दाखवून दिलं केंद्र सरकारने की त्यांची काय ऐपत आहे या ठिकाणी। हे जे आपल्याला आत्ताचं बजेट जी घोषणा झालेली आहे ते एकंदरीत नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखी वाटते। महाराष्ट्राकडे, विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। इथं शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, त्यांच्यासाठी काहीही इथं दिसत नाही आहे। आणि खऱ्या अर्थानं जनसामान्याला त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी इथं शून्य गोष्टी केलेल्या आहेत। हे जे बजेट आहे हे फक्त म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसतं आहे। एकनाथ शिंदेंना काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेलं आहे। I think this budget should be called Pradhan Mantri Sarkar Bachao Yojana, because they have realized that this government, if it has to be saved for the next 5 years, they would need their alliance partners, and these alliance partners need to be kept happy. Two states that have been focused of is Andhra Pradesh and Bihar. After denying Bihar a special status, after denying Andhra Pradesh a special status, they've given funds. What is unfortunate, however, is that Maharashtra continues to be ignored by the center. Maharashtra has become a state where you keep sucking in money from, a cash-rich state where you keep taking money from, but do not give in money for its infrastructure needs and its development. महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी, महाराष्ट्रातल्या उद्योग वाढीसाठी, महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या कोणत्याही विशेष उल्लेख, महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास। आणि त्याच्या उलट बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी त्या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे। आज देशातल्या दोनच राज्यांना विशेष सवलतींचा वर्षा होतोय। मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजेत, धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे। खालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहिना आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणेन नमो। केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे। ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर म्हणजे JDU असेल किंवा TDP असेल, या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून, त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न। तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत भरघोस दान का पडलं नाही याचं उत्तर खरं तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनीही देणं गरजेचं आहे। एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा आजचा अर्थसंकल्प आहे असंच म्हणावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।